10वी आणि 12वीच्या परीक्षा जवळ आल्या की विद्यार्थ्यांना परीक्षेचा जसा ताण आणि तणाव जाणवतो तसं त्यांच्या पालकांना त्यांच्या पाल्यांनी नेमकं कोणतं करिअर निवडावं याविषयी भ्रम आणि संभ्रम निर्माण व्हायला सुरुवात होते। आणि अर्थात स्वाभाविकच आहे, कारण विविध क्षेत्रांमध्ये विविध विद्याशाखांमध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे अभ्यासक्रम उपलब्ध झाल्याचं आपण सर्वच जण वाचत असतो, पाहत असतो, आपण समजून घेत असतो, ऐकत असतो। पण मग आपण नेमकं कोणतं करिअर निवडावं हा भ्रम आणि संभ्रम हा कित्येक वेळेला समस्या निर्माण करणारा ठरतो, समाधान देणारा ठरत नाही। आणि त्या समस्येचं समाधान हे आपल्या विचार, वर्तन आणि व्यवहारावरती आहे हे पहिल्यांदा समजून घ्यायला हवं। अनेकदा पालक, त्यांचे पाल्य आणि त्यांच्याशी जोडलेले सगळेजण विचार करतात की तुमच्या मुलाला की तुमच्या मुलीला नेमकं कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं आहे, त्याला कशामध्ये आवड आहे। आणि अनेकदा असं होतं की ज्यात आवड आहे त्याची निवड केली जाते आणि त्यासाठी सवड काढली जाते, पण ती परवड ठरते का हाही विचार करायला पाहिजे। त्या बाबतीत माझं व्यक्तिगत असं म्हणणं आहे की आपल्याला आवड असणारी क्षेत्र निवडण्याच्या ऐवजी आज एकूणच इंडस्ट्रीमध्ये डिमांड कशाला आहे त्याचा मागोवा घ्यायला हवा आणि ज्याची डिमांड आहे त्याच्यावरती आपली कमांड निर्माण करायला हवी। कारण ज्याची डिमांड आहे त्याच्यावर जर आपली कमांड असेल तर आपल्याला कधी रिमांड घेण्याची गरजच पडणार नाही, आपल्याला कोणत्याही समस्येला सामोरं जावं लागणार नाही। आपण निवडणार जे काही आहोत ते क्षेत्र आपल्याला यशदायी आणि फलदायी ठरणार याची खात्री वाटते। करिअर म्हटलं ना की मला नेहमी एखादी बायसिकल डोळ्यासमोर येते। जसं सायकलला मागे कॅरियर हे चिकटवलेलं असतं, जोडलेलं असतं, ती जिथे जिथे आपण सायकल घेऊन जातो तिथे तिथे ते कॅरियर देखील त्याच्या सोबत असतं। जसं सायकलचं कॅरियर असतं ना तसं प्रत्येक विद्यार्थ्याचं देखील करिअर असलं पाहिजे की तो विद्यार्थी जगाच्या पाठीवर कुठेही जरी गेला तरी त्याला त्या करिअरसाठी कोणत्याही विवंचना आणि समस्या यांना सामोरं जाण्याची गरज पडणार नाही। याचाच अर्थ काय की आपल्या क्षमतांना ओळखून आणि समाजातल्या डिमांडचा अंदाज घेऊन मागणी कशाची आहे त्याप्रमाणे पुरवठा करून आपण यश संपादन करू शकतो। आपली स्किल्स तर नक्कीच उपयोगात येतात, पण स्किल्स ही आपण निर्माणच करायची असतात, ही उपजत असतातच असं नाही। अनेक क्षेत्रांमध्ये आपण पाहतो की ज्यांना त्याचा कोणताही मागमूसही नव्हता, ज्यांना त्याची पार्श्वभूमीही नव्हती, अशांनी देखील त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव कमवलं। आणि ते का शक्य झालं? कारण त्यांनी सुद्धा त्यांच्या अंगी अनेक अशी कौशल्य ही विकसित केली आणि त्या विकसित कौशल्यांच्या माध्यमातून त्याच्या आधारे त्यांनी यश संपादन केलं। आज असं कोणतंही क्षेत्र राहिलेलं नाही की ज्या क्षेत्रामध्ये आपण जर पदार्पण करायचं ठरवलं आणि त्या अनुषंगानं आपली व्यक्तिगत कौशल्य जर विकसित करायची ठरवली तर ती सहज साध्य होऊ शकतात, शक्य होऊ शकतात आणि तितकीच ती सोपी सुद्धा असू शकतात, कारण ती सरावाच्या माध्यमातून आपण अंगी काढू शकतो, आपल्या अंगवळणी पडू शकतात। म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की आपला प्रयोग आणि प्रयत्न हा सातत्याने समांतररित्या सतत पुढे चालू राहिला पाहिजे। आपला प्रयत्न जितका महत्वाचा असतो तितकाच नवनवीन प्रयोग सुद्धा करणं गरजेचं असतं। आणि करिअर निवडीच्या बाबतीत सुद्धा प्रायोगिक स्वरूपात आपण जर का प्रयत्न सुरू केला तर त्याला आपल्याला निश्चितपणे समजू शकतं की आपल्याला यश कशात मिळवणं शक्य होऊ शकेल। विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आपण बिलकुल चिंता करण्याचं कारण नाहीये, कारण का तर कोणतंच करिअर असं नाहीये की ज्याच्यामध्ये यश मिळणार नाही। मी अशासाठी म्हणतोय कारण स्पर्धा तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेच। त्या स्पर्धेला आपल्याला तोंड देण्यासाठी आपण सक्षम होणं आणि त्यासाठी समक्ष त्यामध्ये सहभागी होणं हे दोन्ही गरजेचं आहे। सक्षमता ही समक्ष आपण सहभाग नोंदवल्याशिवाय शक्य नाही आणि ते होण्यासाठी मला असं वाटतं की आपण क्षेत्राचा विचार करण्यापेक्षा त्याची निवड करावी आणि आवडलेलं निवडावं का निवडलेलं आवडून घ्यावं
याचा विचार करावा. कित्येक वेळेला असं होतं की जे आवडतंय ते आपण निवडतो, पण त्याहीपेक्षा जे निवडलंय त्याच्यामध्ये आवड निर्माण करावी आणि त्यामध्ये आपण जास्तीत जास्त स्वतःला सक्षम करावं. आणि सक्षम केलं की मला असं वाटतं की यश प्राप्तीशिवाय दुसरं काहीच मिळत नाही आणि आपल्याला यशच हवंय. आपण असेच वेगवेगळे विषय घेऊन परत येत राहू. पुढच्याही वेळेला नवीन विषयांना आपण स्पर्श करू. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.